पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीनं पदावरनं हटवा अशी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडे मागणी करत म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। राजकीय प्रतिनिधींसोबत आयोगाच्या अधिकाऱ्यांची सध्या बैठक सुरू आहे। एकाच पोलीस स्टेशनमध्ये अधिक काळ असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची ही मागणी यावेळेला काँग्रेसच्या शिष्टमंडळानं केलेली आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। या संदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। राजू, काँग्रेसच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडे मागणी केली आहे काही ठराविक मुद्द्यांच्या अनुषंगानं, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, पाहतो आपण केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आता मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलला त्यांची ही बैठक सुरू आहे। पहिली बैठक आपण पाहतोय की सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी बोलत आहेत आणि त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे यावेळी नेत्यांनी जे आहे ते कुठेतरी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना जे आहे ते तात्काळ पदावरून हटवा। त्याचप्रमाणे ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये जास्त कालावधीसाठी पोलीस आहेत किंवा इतर विभागात सुद्धा जास्त कालावधीहून अधिक अधिकारी आहेत त्यांना तात्काळ जे आहे ते त्यांची बदली करा, कारण ते निवडणुकांवरती जे आहे ते प्रभाव पडू शकतात, परिणाम करू शकतात। त्यामुळे सगळ्यांची जी आहे ती बदली करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। विशेषतः रश्मी शुक्ला यांच्यावरती जे आहे ते काँग्रेसचा जास्त फोकस आहे, कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी पत्र लिहून अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि आता थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर ही मागणी केलेली आहे की रश्मी शुक्ला ह्या वादग्रस्त आहेत, त्यांना तात्काळ हटवा, नाहीतर त्यांचा प्रभाव जो आहे तो निवडणुकांवरती पडेल अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं राहील। ठीक आहे राजू, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।